पिंपरी चिंचवड येथील उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या व सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर एम ए दलाल यांची कन्या सौ आफरीन महबूब दलाल यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली। त्यांनी आपला शोध प्रबंध सोशल महाविद्यालयातील विभागाचे उपविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हसरत मोहानी की इल्मी व अदबी खिदमात का तहकीकी व तकनीदी मुताईला या विषयावर सादर केला। ही पीएचडी पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांना औसा येथील आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सरदार पाशा, हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर एम सय्यद फाजलुल्ला यांचे सहकार्य लाभले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील मानव विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर वसंत कोरे, सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इजा तांबोळी, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफीक चोपदार, माजी प्राचार्य KM जमादार, डॉक्टर RN शेंडगे, डॉक्टर SK पवार, डॉक्टर GN चिट्टे, सोशल बँकेचे उपाध्यक्ष हाजी नसीर अहमद खलिफा, मुदस्सर बागवान यांनी त्यांचे अभिनंदन केले व तसेच सोशल महाविद्यालयातील पीएचडी उर्दू संशोधन केंद्रातर्फे महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉक्टर इजा तांबोळी यांच्या हस्ते सौ आफरीन दलाल यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पीएचडी उर्दू संशोधन मार्गदर्शक डॉक्टर गौस अहमद शेख व डॉक्टर MA दलाल उपस्थित होते।